श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपल्या स्वामी सेवा या चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, चला आता आज आपण आपल्या 10व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत. या आधीचे 9 अध्याय आपले पूर्ण झालेले आहेत. जे कोणी मित्रमैत्रीण आपल्या चॅनलवरती नवीन आहेत, ज्यांच्याकडे पहिल्यांदा माझा व्हिडिओ पोहोचलेला आहे आणि त्यांना जर बाकीचे व्हिडिओ बघायचे असतील तर या आधीचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही तिथे बघू शकता. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अध्याय 10वा, वल्लभेश ब्राह्मणांना जीवनदान. हे आपल्या अध्यायाचं नाव आहे. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोग्यांना म्हणाले, महाराज, श्रीपादयती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे तुम्ही म्हणालात, मग त्यांचे अर्थात दत्तात्रयांचे पुढील अवतार कसे झाले? जे नामधारक आहेत ते सिद्धांना विचारताय की तुम्ही जर बोलताय की श्रीपाद श्री वल्लभ जे आहे ते कुरवपुरातच राहिले, मग बाकीचे अवतार कसे निर्माण झाले? सिद्ध म्हणाले, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कोणालाही थांग लागत नाही. ते कार्यासाठी अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, पण भक्तांच्या उद्धारासाठी त्यांनी भूतलावर अनेक अवतार घेतलेत, हे तुम्हालाही माहिती आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले. हे सर्वसामान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही, म्हणून श्रीपादयती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले. तरी त्यांना काल परत्वे या योग बलाने विविध अवतार घ्यावे लागले, हे समजून घ्या. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. जो अत्यंत आपुलकीने श्री गुरूंची सेवा भक्ती करतो, त्याच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्यांची काळजी घेतात. मी तुम्हाला याविषयी एक कथा सांगतो, म्हणजे श्री गुरूंची वत्सलता आणि ते कार्यासाठी कसे प्रगट होतात याची तुम्हाला खात्री पटेल. वल्लभेश नावाचे एक काश्यप गोत्री ब्राह्मण होते. ते सुशील व सदाचारी होते. ते व्यापार धंदा करायचे, श्रीपादांची भक्ती करायचे आणि त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास जायचे. एकदा ते व्यापारासाठी निघाले, तेव्हा या खेपेस चांगला नफा झाला, तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा त्यांनी मनोमन संकल्प केला होता. मार्गामध्ये ते श्रीपादांचेच ध्यान करत होते. श्री गुरूंच्या कृपेने त्यांच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली आणि त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळाला. ते द्रव्य घेऊन ते कुरवपुरास निघाले. मार्गामध्ये काही चोरांनी त्यांना लुटायचे ठरवले. आम्ही श्रीपादांच्या दर्शनासाठी कुरवपुरात जात आहोत असे सांगून त्यांच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्याचा वध केला आणि त्यांचे सर्व द्रव्य घेतले. त्याच क्षणी श्री गुरु श्रीपाद दिप्पाळ हे देह धारण करून त्यांच्या सन्मुख प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूंचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून ते तस्कर भयभीत झाले. श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. तेव्हा एक तस्कर गयावया करत त्यांच्या चरणी लोटला व म्हणाला, मी निरपराध आहे, मला मारू नका. या ब्राह्मणांना मी मारले नाही. माझे साथीदार यांना मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी यांना वाचू शकलो नाही, याबद्दल मला क्षमा करा. सर्वसाक्षी श्री गुरूंनी त्यांचे अंतःकरण जाणले होते, म्हणून त्यांनी त्याला क्षमा केली. मग त्याच्या हाती थोडी विभूती दिली व म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. त्याने त्यांची मान धडाला लावली आणि ती विभूती तिथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, ते गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसले. तेव्हा श्रीपादयती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेल्या वल्लभेश ब्राह्मणांनी त्या तस्कराला विचारले, तुम्हाला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? त्याने त्यांना आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली व म्हणाला, भगवान शंकरासारखे दिसणारे एक तपस्वी इथे आले होते. या तस्करांनी तुम्हाला ठार मारून तुमचे धन चोरले, म्हणून त्यांनी यांना मारून तुम्हाला जिवंत केले. ते इथेच उभे होते, पण आता कुठे गेले हे कळालेच नाही. तुमची भक्ती थोर, म्हणूनच ते तुमच्या रक्षणासाठी धावले. हे ऐकताच त्यांना मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे या श्रद्धेने त्यांचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन ते कुरवपुरास गेले. तिथे श्रीपाद गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा करून 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले. नामधारक असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे निरंतर वास करतात. हे तुम्ही नीट लक्षात घ्या.
भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची आजही अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकात प्रकट होतात. पुढे त्यांनी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण चारित्र्य दाखवले. नामधारक म्हणाले, सिद्धनाथ महाराज श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अचंबित करणारे आहे. आता मला नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. मित्रांनो, इथे आपला 10वा अध्याय संपतो आहे. पुढील जो अध्याय आहे तो आपण दुसऱ्या व्हिडिओत बघू. श्री स्वामी समर्थ.